ईव्हीएम हॅक करा, आयोगानं 4 वेळा आव्हान दिलं होतं. विरोधक आरोप करतात, मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत. राहुल गांधींच्या आरोपांनंतर फडणवीसांची टीका. आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देतं. मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग आहे असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवारांचा पलटवार. राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही. राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा. इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा. मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण. फ्रॉड करण्याची ऑफर दिली तर तेव्हाच तक्रार का दिली नाही? सलीम जावेद स्टोरी आता बंद करा. शरद पवार आणि संजय राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांची टीका. विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली. 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट. मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंना सुद्धा लोक भेटले. 60 ते 65 जागा जिंकून देऊ सांगितलं. शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा. निवडणुका आल्या की प्रत्येकाकडे मांत्रिक तांत्रिक येतात. जागरूक लोकांनी भामट्यांना पोलीस स्टेशनला देणं आवश्यक होतं. शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर अनिल बोंडेंची टीका.